हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सी स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. तर आजची पहिली न्यूज काय होते? फ्रॉम एक्सकॅव्हेशन टू एक्झिबिशन. बरोबर. तामिळनाडूमध्ये रिसेंटली काही गोष्ट आर्किओलॉजिकल साइट्समध्ये एक्सकॅव्हेशन झालं होतं. त्याच्या बाबत इन्फॉर्मेशन दिलेली होती. त्यात सगळ्यात पहिलं कोणतं तर नवाई न्यू म्युझियम म्हणून ओपन झालं होतं. तर तामिळमध्ये नवाई म्हणजे काय होतं? एक लार्ज शिप. बरोबर. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? संगम काळामध्ये चोलाचं एम्पायर होतं. बरोबर. चोला मोनार्क. त्यांच्या काळात जे आपण नेव्हल शिप्स वगैरे बनायचे, कॉमर्स म्हणा किंवा पॉलिटिकल ज्या गोष्टी होत्या त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये ते कशा वर्कआउट होत होत्या, त्याच्यामध्ये शिपचं महत्त्व कसं होतं, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या एरियाजमध्ये व्हायचं, साऊथ इंडियामध्ये, रोम, इजिप्त, साऊथ ईस्ट एशिया यांच्यामध्ये ट्रेड चालायचा. मग तो याच्यासाठी आपल्यामध्ये एक्झामसाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, मग त्याच्यानंतर चोला एम्पायर आहे, मग संगम एज. आता हे पॉइंट संगमेश वगैरे ह्या प्रीसाठी एकदम महत्वाचा पॉइंट पडतो. त्याच्यानंतर संगमेश झाला चोला एम्पायरमध्ये कोण कोण मेजर रूलर्स होते, त्याच्यानंतर त्या काळामध्ये ट्रेड म्हणा, त्याच्यानंतर पॉलिटिकल स्टेबिलिटी कोणत्या काळात होते. मग त्या काळामध्ये परत विचारताना नॉर्थ इंडियामध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये पॅरलली कोणते कोणते राज्य होते आणि नॉर्थ इंडियामध्ये जर कोणती मेजर पॉलिटिकल पॉवर असेल तर ती कोणती होती, मेजर रूलर कोणता होता. मग त्याचबरोबर मग त्या काळात जर फॉरेन व्हिजिटर्स कोणी आले असतील तर ते कोणते होते. बरोबर. त्याचबरोबर किल्लारी म्युझियम म्हणून एक होतं. त्याच्यामध्ये पण डोमेस्टिक आर्किटेक्चर जे होतं, त्याला कॉन्झर्व्ह केलं होतं. त्याच्यामध्ये पण परत संगमेशच्या गोष्टी होत्या. पुढची न्यूज काय? वेटलँड्स ॲज अ नॅशनल पब्लिक गुड. वेटलँड्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, की आपले जे वेटलँड्स होते, भारताचे जे वेटलँड्स होते त्यातले 40% वेटलँड्स गेल्या 3 डिकेड्समध्ये नष्ट झालेले आहेत आणि उरलेले जे 50 आहेत, त्या 50% जे आहेत त्यांच्यामध्ये पण इकॉलॉजिकल डिग्रेडेशनचे साईन दिसतात. मग अशा कंडिशन्समध्ये आपण जे वेटलँड्स कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स जे 2017 मध्ये स्थापन केले होते, तर त्यांचं महत्त्व काय? त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं करायला पाहिजे? वेटलँड्सचे जे आहेत गोष्टी, वेटलँड्सला करंटली कोणते कोणते चॅलेंजेस आहेत, त्याच्यामुळे डिग्रेडेशन कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होत आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणते कोणते सोल्युशन आपण वापरले पाहिजेत. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला परत कसं होतं, वेटलँड जे आहे बेसिकली ते काय असतात, मग त्याच्यामध्ये वेटलँड्स आणि पीटलँड्स याच्यामध्ये फरक काय असतो. मग त्याच्यामध्ये इंडियामध्ये वेटलँड्स कोणत्या कोणत्या राज्यात आहेत, किती आहेत टोटलमध्ये. मग त्याच्यानंतर रामसर साईट झालं, मग रामसर कन्व्हेन्शन झालं, या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मेजॉरिटी सगळ्यात जास्त वेटलँड्स कोणत्या राज्यात आहेत. बरोबर. मग लोकटक जे नॅशनल पार्क आहे ते पण एक इम्पॉर्टंट होऊन जातं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वेटलँड्स कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स जे आहेत 2017 हे एक इम्पॉर्टंट होऊन जातात. बरोबर. तर नेक्स्ट काय होतं, फायनान्स कमिशन ट्रिपल ग्रांट्स टू अर्बन लोकल गव्हर्नमेंट्स. आपल्याला माहिती आहे की फायनान्स कमिशन काय करतं, स्टेट आणि सेंटरमध्ये जे फायनान्सेस असतात तर डिस्ट्रीब्युशन करतात ते, की स्टेटला किती शेअर मिळायला पाहिजे वगैरे. मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की याचं बेसिक, की ही जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ती कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, त्याच्याबद्दल बाकीचे त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये खूप किती मेंबर्स असतात, त्याचा चेअरमन असतो, त्याच्यानंतर त्यांचे क्रायटेरिया कोणत्या पॅरामीटर्सवरती सिलेक्ट केले जातात वगैरे. ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर फायनान्स कमिशन जे निर्णय घेतात, मग ते बाइंडिंग असतात गव्हर्नमेंटला की बाइंडिंग नसतात, तर की फक्तच ॲडवायझरी फॉर्ममध्ये असतात. त्याच्यानंतर ते जे कोणत्या कोणत्या बेसिसवरती जे स्टेट्सला ग्रांट्स देतात, फायनान्स कमिशन स्टेट्सला ग्रांट्स देण्याबद्दल सांगतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत, की ते पॅरामीटर्स पाहून ते त्या-त्या स्टेट्सला जे असतात, की समजा 41% जरी असलं, म्हणजे मग सगळ्याच राज्यांना इक्वल वेटेज नाही मिळत किंवा इक्वल शेअर नाही मिळत. त्याच्यामध्ये पण राज्यांमध्ये डिव्हिजन असतं, की या राज्याला एवढं भेटलं पाहिजे. मग ते जे आहे त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स फायनान्स कमिशनने डिसाईड केलेले आहेत. तर मग ते पॅरामीटर्स कोणते ते आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे होतात. पण त्याचबरोबर ह्यांनी फायनान्स कमिशननी काय सांगितलंय, की 50% त्यांनी अर्बन लोकल गव्हर्नमेंटला जो अलोकेशन आहे, त्यांनी 3.5 लाख कोटी जे आहेत, ते लोकल ग्रँट्स लोकल गव्हर्नमेंट्सला देण्यासाठी सांगितलंय त्यांनी. त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्टंट होतं, की फायनान्स कमिशनची ग्रोथ होते. म्हणजे 10व्या फायनान्स कमिशनमध्ये त्याच्यामध्ये किती ग्रांट्स दिले जात होते. त्याच्यानंतर जे ग्रांट्स दिले जातात, ते लोकल गव्हर्नमेंटला किती दिले द्यायचे आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट्सला किती दिले जातात. मग आता एक पॅटर्न दिसून येतो, की कंटिन्युअसली अर्बन लोकल ग्रांट्स जे आहेत, ते वाढत चाललेत. ही गोष्ट आपल्याला काय दाखवते? तर अर्बन लोकल गव्हर्नमेंट जे आहेत, त्याच्यामध्ये ग्रँट्स वाढले आहेत. त्याच्यामध्ये जे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेच्या गोष्टी ते आपल्याला सॉर्ट कराव्या लागतात. त्याच्यानंतर अर्बनायझेशन जे आहे, ते एक्सपांड होत चाललंय भारतामधलं. मग त्याला
त्याला सोयीस्कर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. मग त्या गोष्टींसाठी जो पैसा लागतो तो पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जो मेजरली जे पैसे असतात ते सेंटरकडून स्टेटकडे जातात आणि त्याच्यानंतर स्टेटकडून लोकल गव्हर्नमेंट्सकडे ग्रँटच्या स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर मग कोणत्या स्टेट्समध्ये लोकल गव्हर्नमेंट जे आहेत त्यांना किती पैसे दिले होते म्हणजे 15 फायनान्स कमिशनमध्ये केरळातल्या जे अर्बन लोकल गव्हर्नमेंट होते त्यांना 3242 होते. यावेळेस तिथं 16,500 कोटी दिले म्हणजे 415% चेंज झालेला आहे. मग ही गोष्ट सुद्धा आपल्याला पाहिजे की ह्याच्यावरती अर्बनायझेशन मध्ये काय गोष्टी दिसून येतात आपल्यावर. त्याच्यानंतर जसं म्हणलं की साधारण यावर्षी साधारण स्टेट्स जे होते त्यांचा जो शेअर होता त्याच्यामध्ये तो वाढ झालेली पण त्याच्यामुळं पण तरी पण तामिळनाडूला काही जास्त काही फायदा नाही झालेला आहे. असं आपल्याला दिसतं की जो भेटला त्याच्यामध्ये 24 ऑलमोस्ट 24% जे आहे ते केरळला भेटलेत, कर्नाटकाला 13.5 भेटलाय, आंध्र प्रदेशला 4%, तेलंगणाला 3.5, तामिळनाडूला फक्त 0.44. मग जसं आपण म्हणलं की हे जे डिव्हॉल्युशन होतं ते एक तर किती पर्सेंट होतं ते झालं सेंटर स्टेटमध्ये, त्याच्यानंतर स्टेट्समध्ये जे आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आधारित होतं ते आपल्याला पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची होती वाय आर ट्रायबल्स प्रोटेस्टिंग इन महाराष्ट्र, बरोबर. तर रिसेंटली काय झालं, ट्रायबल्स जे आहेत महाराष्ट्रामधले त्यांनी प्रोटेस्ट सुरू केला. त्यांचं बेसिकली म्हणणं काय होतं की जे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट जो आहे 2006चा त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. मग तो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं जे आहे की जे पंचायत एक्सटेन्शन ऑफ द शेड्यूल एरियाज ऍक्ट पेसा 1996 आहे त्याच्यामुळं त्याचं एक प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आता पेसा जो आहे तो शेड्यूल 5 शेड्यूल 6 जे आहेत आपल्या पॉलिटीमधले, तर हा जो पॉइंट आहे हा एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळं पेसा आपल्याला एकदम प्रॉपरली माहीत पाहिजे. बरोबर. मग त्याचबरोबर ट्रायबलशी रिलेटेड फॉरेस्ट राईट्स ऍक्ट मध्ये 2006 जो आहे त्याच्यामध्ये ट्रायबल्स रिलेटेड काय काय प्रोव्हिजन आहेत. त्याच्यानंतर ट्रायबल्ससाठी रिसेंटली काय काय प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने अनाउन्स केलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर पुढची न्यूज होती एक्सटर्नल टीम इन्व्हॉल्ड इन PSLV प्रोब नेक्स्ट लॉन्च डेट इन जून सेज मिनिस्टर, बरोबर. आता रिसेंटली आपल्याला माहिती की रिसेंटली PSLV चे जे 2 लॉन्चेस होते ते फेल गेले होते, बरोबर. मग हे का गेले होते? मग सगळ्यात पहिले काय की PSLV काय आहे हे माहित पाहिजे. मग त्याच्यानंतर कधी आपण तयार केलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी किती मिशन्स केलेले आहेत, त्याचा सक्सेस रेट माहित पाहिजे. PSLVचा जो सक्सेस रेट आहे त्याच्यामुळे PSLVला एक इस्रोने दुसरं नाव अल्टरनेटिव्ह नाव पण दिलेलं आहे. तर ते काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बरोबर. मग PSLV बरं त्याचबरोबर PSLVच्या लिमिटेशन्स काय? जसं आपण म्हणतो की PSLV खूप जास्त जे हेवी लोडचे जे सॅटेलाइट्स वगैरे असतात ते नाही लॉन्च करू शकत. मग करंटली जे 2 फेल्युअर झाले होते PSLVचे लॉन्चिंगमधले, ते का झाले होते? हे आपल्याला पाहायचं. तर पुढे होतं सुप्रीम कोर्ट डायरेक्ट सेंटर टू फॉर्म ट्रायब्युनल ओव्हर पेन्नियार डिस्प्यूट, बरोबर. मग सध्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पेन्नियार रिव्हरचे वॉटर जे आहे त्याच्या शेअरिंग बद्दल डिस्प्यूट चालू आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात बेसिकली काय होतं आपल्याला इंटर इंटरस्टेट जो डिस्प्यूट असतो वॉटर रिलेटेड तो आपल्याला महत्वाचा मग मेनसाठी सुद्धा आणि प्रीसाठी सुद्धा की तो जो आहे तो कसा सॉर्ट केला जातो. मग त्याला सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं का की त्याच्यानंतर मग कोणती कमिशन आपण फॉर्म करतो. मग कमिशन फॉर्म केली तर त्याचं प्रेसिडेंट कोण असेल, मेंबर्स किती असतील, हा जो आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे. जसं आहे इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ऍक्ट 1957 जो आहे तो इथं आपल्यासाठी महत्वाचा बनतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती की फंडिंग फ्रेमवर्क इसेन्शियल टू एन्शुअर UPI रिमेन्स अ फ्री सर्व्हिस. जसं आपल्याला माहिती की UPI जसं लॉन्च झालं त्याच्यानंतर तो ग्रेट सक्सेस बनला. आता करंटली ऑलमोस्ट 21 बिलियन ट्रान्झॅक्शन प्रत्येक महिन्याला होतात UPI थ्रू. जेव्हा UPI एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचतो तेव्हा आपल्याला पाहायचं असतं की त्याची जी सस्टेनेबिलिटी आणि रिलायबिलिटी ती मेंटेन राहावी यासाठी काही गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे आपल्याला, UPI ची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, त्याच्यानंतर NPCI काय आहे, बरोबर. मग UPI सगळ्यांनाच फ्री आहे का? त्याच्यामध्ये काही चार्जेस पडतात वगैरे. रिसेंटली काही केले होते का चेंजेस? ते आपल्याला माहीत पाहिजे, बरोबर. चालेल. थँक यू. त्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. थँक